तर अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत। चौफुल्यावर जात हवेत गोळीबार करू नका असं अजित पवार म्हणाले। काही दिवसांपूर्वी आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी चौफुला कला केंद्रात गोळीबार केला होता। वैष्णवी हगवणे प्रकरणावरून सुद्धा दादांनी पदाधिकाऱ्यांना चांगली समज दिली। काही जणांनी सुनेचा छळ केला, त्यामुळे पक्षाची बदनामी होते असं अजित पवार यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत, काही सहकारी झालेले आहेत। त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका। कुठं चौफुल्याला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं टॅक टॅक ढगात गोळी मारू नका। त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल। काय आमचा दोष आहे? आम्ही सांगतो वया झाला हे नाही ना चालणार। आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं। आम्ही चांगल्या भावनेने तुम्ही बोलवलं, उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं, आम्ही झालं। आम्हाला काय माहिती पुढे काय दिवा लागणार ते।